हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आज आपल्याला बघायचे आफ्टर नंबर आणि बिफोर नंबर। आता आफ्टर नंबर आणि बिफोर नंबरचे व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर माझे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका, कारण सबस्क्राइब केल्यानंतर आपल्याला रोजचे नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटणार आहे। तर फ्रेंड्स, चला आज सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आज बघायचं आपल्याला आफ्टर आणि बिफोर। आफ्टर म्हणजे काय? नंतर। हे तर अगोदर आपल्याला माहित पाहिजे। आफ्टर म्हणजे नंतर आणि बिफोर म्हणजे अगोदर। हे जर आपल्याला माहित असेल तर मग अगोदरचा नंबर आणि नंतरचा नंबर आपल्याला समजेल। मग आता आम्ही दोन चार्ट तयार केले बघा। एका चार्ट मध्ये बिफोर लिहिले आणि एका कॉलम मध्ये आफ्टर असं नाव लिहिले। मग आता काही कॉलम मध्ये काय केले मी? आफ्टर नंबर दिले, तर काही मध्ये बिफोर नंबर दिलेला आहे। मग या हिशोबाने आपल्याला हे शिकायचं आहे। तर आता फ्रेंड्स बघूया ट्रिक आहे बघा, लक्षात ठेवा ट्रिक न बघायचं आपल्याला। जेव्हा समजा इथे आफ्टर नंबर दिलेला आहे, जेव्हा आफ्टर नंबर दिलेला असतो तेव्हा आपल्याला बिफोर नंबर बघायचा आहे अगोदर, म्हणजे याच्या अगोदरचा। बिफोर म्हणजे काय? अगोदर, म्हणजे 4 च्या अगोदर कोणता नंबर येतो हे आपल्याला बघायचे। मग फ्रेंड्स आता खूप सोपं आहे। 4 कोणत्या लाईन मध्ये? 1 2 ते 10 पर्यंत। मग आपल्याला काउंट करायचे 1 2 3 4 4 च्या अगोदर कोणता नंबर आला? मग 3। मग डबल बघा। आता जर आपण याला विचार केला बघा, 1 2 मग हे 3 आणि नंतर 4, म्हणजे हे 3 आणि 4 ची मग बरोबर जोडी आपल्याला सापडली। म्हणजे हे झालं आपलं बिफोर नंबर, म्हणजे 4 च्या अगोदर आलेला नंबर आहे। कोणता आहे? मग 3 आहे। आता त्यानंतर नंबर दिला आहे 6। आता हा नंबर दिलेला आहे बिफोर, म्हणजे अगोदरचा नंबर मी ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे। मग आपल्याला त्याच्या नंतरचा वेळ हे शोधायचा आहे। हे तर खूपच सोपं आहे। आता हे 6 आहे, तुम्हाला डायरेक्टली 7 येणार नसेल तर तुम्ही काउंट करा 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 6 च्या नंतर कोणता नंबर आला आपला? मग 7। तर मग आपल्याला इथे आन्सर भेटलेला आहे 7। किती सोपं चाललंय की नाही? खूप सोपं आहे। असे तुम्ही अभ्यास करत चला, व्हिडिओज बघत चला, तुम्हाला खूपच अभ्यास लवकर येणार आहे आणि खूप सोपा सुद्धा जाणार आहे। त्यानंतरचा नंबर दिलाय फ्रेंड्स मी 23। आता हे तुम्हाला लवकर सापडलेले मला मान्य आहे, कारण 1 to 10 मधलेच येतात। पण त्यानंतरचे जे मोठे नंबर्स येतात, तुम्ही म्हणता मॅम आता हे कसं शोधायचं? लहान लेकरांना लवकर लक्षात येत नाही, ती सुद्धा मी तुम्हाला आयडिया सांगते बघा। आता मी दिलाय इथं आफ्टर नंबर। कोणता नंबर दिलेला आहे? आफ्टर नंबर। मग आता हा आफ्टर नंबर कोणता आहे? 23 आहे। कोणता नंबर आहे? 23 आहे। मग आपल्याला 21 चीच लाईन मोजायची, बाकीच्या पूर्ण पाड्यामध्ये घुसायची गरज नाही। 1 to 100 मध्ये घुसायची गरज नाही। मग आता 21 ची लाईन मोजा बघा। आता 21 22 23 ऑलरेडी दिलेला आहे। मग आपल्याला नंबर कोणता भेटला? मग 21 22, म्हणजे आपल्याला नंबर इथे आन्सर भेटलाय मग 22। बिफोर नंबर कोणता आहे? मग 22। हे बघा 22 23 आहे की नाही? एकाच लाईन मध्ये येतात की नाही हे दोन्ही नंबर? झाले की नाही सोपं? आता बघा बरं, आता हा नंबर आहे 46 म्हणजे 41 ची लाईन आहे। फक्त आपल्याला लाईन लक्षात आलेली पाहिजे। मग आता या झाला आपला 46, मी हा दिलेला आहे बिफोर नंबर, म्हणजे अगोदरचा नंबर दिलेला आला पाहिजे, नंतरचा नंबर आपल्याला शोधायचा आहे। म्हणजे 46 नंतर कोणता नंबर येतो ते बघायचं। आता बघा 41 चीच लाईन मोजायची। 41 तुम्ही काउंट करत चला, काउंट करा बघा। 100% एका सेकंदामध्ये त्याचं उत्तर आपल्याला सापडणार आहे। 41 42 43 44 45 46 मी दिलेलं आहे। आणि त्यानंतर 47, म्हणजे आपल्याला इथे घ्यायचंय मग फक्त 47 याचा आन्सर आपल्याला भेटला, म्हणजे 47। आता इथे त्याच्या खाली कॉलम मध्ये दिले मी 12। आता इथे 11 12 मध्ये 12 डायरेक्ट, म्हणजे 11 आणि 12 इथे खूपच लवकर सापडणार आहे की नाही? मग याचा आन्सर भेटला आपल्याला बिफोर नंबर। 12 चा बिफोर नंबर कोणता भेटला? मग आपल्याला 11, म्हणजे 11 12 आहे की नाही? आता त्यानंतर बिफोर नंबर अगोदर 32 नंबर मी दिलेला आहे। मग आता इथे नंतरचा नंबर, आता हे म्हणजे आपल्याला 31 ची लाईन मोजायची आहे। 31 32 दिलेला आहे मी। 31 32 33, म्हणजे आपल्याला इथे काय आन्सर येणार? मग 32 च्या नंतर कोणता नंबर येतो? मग 33। एकही नंबर पुढे मोजायचा नाही किंवा एकही नंबर कमी मोजण्याची आवश्यकता नाही। जो नंबर दिलेला आहे त्याच्या जवळचाच नंबर आपल्याला घ्यायचा आहे, तर त्याच्या अगोदरचा एक नंबर किंवा त्याच्या नंतरचा एक नंबर, बस, बाकी काही करण्याची आवश्यकता नाही। आता दिले मी समोर 86, तेही आफ्टर नंबर दिलेले आहे। आफ्टर नंबर, बिफोर नंबर
दिलेला असेल तर आफ्टर नंबर आपल्याला लगेच सापडत असतो, पण आफ्टर नंबर दिलेला असेल तर बिफोर नंबर येण्यासाठी थोडंसं म्हणजे फक्त आपल्याला काहीच अवघड नाही, काहीच अवघड घेऊ नका. फक्त 81 ची लाईन, ही लाईन आपल्याला लक्षात ठेवायची. 81 86 कोणत्या पाढ्यामध्ये ते 81 च्या पाढ्यामध्ये. मग 81 82 काउंट करायचं. काउंट म्हणजे थोडंसं मोठ्यानेच काउंट करत जा. 81 82 83 84 85 86 86 दिलेलं आहे म्हणजे 85 म्हणजे आपल्याला कोणतं भेटलं 81 82 83 84 85 86 86 त्याच्या नंतर आलेलं आहे म्हणून याचा आन्सर आपल्याला भेटणार आहे 85 86. आता यातून एक आणखी ट्रिक सांगते.